जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। VSR कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यावर कारवाई होणार की नाही याबाबत शंका। मात्र अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, रोहित पवारांचं वक्तव्य। जय पवारांनी व्हिडिओ समोर आणला असेल तर नक्कीच कारवाई व्हायला हवी। जय पवारांनी रोहित सिंगचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया। जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहिला, व्हिडिओची योग्य ती दखल घेतली जाईल। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। पायलटच्या बाजूला झोपणं ही बाब गंभीर, मालकच असं करत असेल तर प्रकरण गांभीर्याने घ्यायला हवं। जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर रोहित सिंगच्या व्हिडिओवर शिरसाटांची प्रतिक्रिया। विमान अपघाताच्या DGCAच्या प्राथमिक अहवालावर नागरिकांकडून शंका उपस्थित। ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या ठिकाणी मोठी झाडं नाहीत, तर विमान झाडाला धडकून कसं कोसळलं असा अहवाल का, नागरिकांचा सवाल। बारामतीमधील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाला अजितदादांचं नाव, अजित पवारांचं नाव देण्यास राज्य सरकारची मान्यता। राज्य सरकारनं नोटिफिकेशन काढत ही माहिती दिली आहे। महाविकास आघाडीचा 3 तिघाडा मात्र काम बिघाडा नाही, संजय राऊत यांचं वक्तव्य। काँग्रेसमधून कोण इच्छुक आहे ते माहित नाही, पण राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी शरद पवार इच्छुक, संजय राऊतांची प्रतिक्रिया। राज्यसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारे, विनायक राऊत इच्छुक, संजय राऊतांची माहिती। मात्र उद्धव ठाकरे यावर निर्णय घेतील, राऊतांचं वक्तव्य। मनसेचा वर्धापन दिन यंदा रायगडावर होण्याची शक्यता, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाणार। 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन। योग्य वेळेला पत्ते काढले जातील, सांगली जिल्हा परिषदेच्या सत्तेबाबत काँग्रेसच्या विश्वजित कदमांचं सूचक वक्तव्य। सत्ताधारी नाराज गटाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू, विश्वजित कदमांची माहिती। महाराष्ट्रावरील सर्व संकट दूर होवोत, होळीत इडापिडा टळो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमधील निवासस्थानी पर्यावरणपूरक होळी साजरी। गिरीश महाजनांनी सपत्नीक प्रतिकात्मक होळी प्रज्वलित करत केलं पूजन। अमरावतीच्या अंबादेवी संस्थानसमोर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवसाच्या होळीचं दहन, दर्शनाला महिला भाविकांची मोठी गर्दी। कोकणात श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थान शिमगोत्सवाचा जल्लोष, चिपळूणच्या पेठमापमध्ये जत्रा। मुंबईचे मूळ नागरिक असलेले कोळी आणि पाचकळी समाजाच्या पारंपरिक पद्धतीच्या होळीचा शतक महोत्सवी साजरा। वरळी नाका परिसरात होळीचं दहन। मालेगावच्या इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं। दर्शन घेतल्याच्या निषेधार्थ मालेगावात होलिका दहन। भाजप शहराध्यक्ष देवा पाटलांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन। आमदार संग्राम जगताप यांच्याकडून लव्ह जिहादची प्रतिकात्मक होळी पेटवण्यात आली आहे। अहिल्यानगर शहरातील रामवाडीत होळी साजरी करण्यात आली। भारत पाकिस्तान सीमेवर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा राहणार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना भारतीय सैन्य दलातर्फे केली जाणार। दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात देखील पुतळ्याचं स्वागत। कळवा मुंब्र्यात पाणीच नाही, अनेक वर्ष ठाणेकर पाण्यासाठी बोंबलत आहेत। आमदार जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। ठाण्याच्या आजूबाजूला 32,000 कोटी रुपयांची कामं सुरू, त्यातला 32 रुपयांचाही फायदा ठाणेकरांना होणार का, आव्हाडांचा सवाल। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलीस अधिकाऱ्यांना खडसावलं। ई चलन विरोधात मंत्री प्रताप सरनाईकांची अधिकाऱ्यांसोबत बैठक। पुणे वाहतूक पोलिसांनी तयार केलेले PPT ॲप अन्यायकारक असून याबाबत सरनाईकांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना सुनावलंय। फलटणमध्ये कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी तरुणाची प्रेमाच्या जाळ्यात ओढून हत्या। मृतदेह नीरा नदीत फेकला, एका कुटुंबातील 4 जण अटकेत। नवी मुंबईत पोलिसांकडून 18 कोटी 63 लाखांचे अंमली पदार्थ नष्ट। नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कारवाई। होळीच्या मुहूर्तावर अंमली पदार्थ नष्ट।